या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ वेळेवरती ज्यांना खरंच दाखवायचा आहे किंवा बघायचा आहे त्यांनाच हा व्हिडिओ दाखवला जाईल. कारण का माणसाच्या आयुष्यात जर माणूस मोठा व्हायचा असेल तर काही गोष्टी सिक्युअर केल्या पाहिजे आणि ठेवल्या पाहिजे. आणि त्या गोष्टी कोणासाठी सिक्युअर करायच्या, कोणासाठी ठेवायच्या याचंसुद्धा गणित झालं पाहिजे. तर आज मी या समाजात ज्यांना खरंच आवाज देतो किंवा ज्यांना वेळ देतो किंवा ज्यांना बोलवतो त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळतं किंवा काहीतरी अनुभवायला मिळतं. त्यांचा वयाचा विषय वेगळा आहे, पण अनुभवाचा धडपडीचा विषय हा वेगळा आहे. तर आज ज्या व्यक्तीला मी इथं बोलवलं आहे, बालाजी कांबळे, तुम्ही ओळखत असताना नाव आहे त्यांचं बालाजी उत्तम कांबळे, गाव लवंगी, तालुका मंगळा, जिल्हा सोलापूर. तर तुम्ही ओळखत असाल खजाचे मालक आणि सोन्याचे मालक आहे. बालाजी खरं आहे का? बरं, खजिया सोन्या तुमच्या आयुष्यात कसा आला, कधी आला? खजा 2-3 वर्ष झालं आमच्याकडे आला. बरं, आला, पण कोणत्या कशा मार्गाने आला किंवा तुम्हाला माहिती कशी लागली? खजाचा विषय काय होता, खजा आम्ही 4 जातीमध्ये आम्ही बघितला पहिल्या स्टार्टिंगला. पण त्याने अजून काही तर गुरावर चालूच नव्हता बैल. तो बैल फक्त पाठीमागं झाकून होता. मग फक्त म्हणजे प्रत्येकाची बाहुली वेगवेगळीच आहे आजच्या या जगामध्ये. काही जणाला जाडमध्ये बैल आवडते, ते काही जणाला सिंगल पेटीची बैल आवडते, ती काय फक्त तोंड लागते, काही जणाला मागं पेटी लागते. पण मला सगळ्या दृष्टिकोनातून तो बैल बरा वाटला होता. मग आम्ही बघितला सरस. पण मालकाला मी विचारलं, लाडू बाबा देणार आहे का? नाही म्हणलं, जमीन देईन पण बैल देणार नाही. मग ही गोष्ट वाक्य होतं त्यांचं. मग आपण काही लवकर हात घातला नाही. मी सर्वांना विचारून मला बैल घ्यायचाच होता. मी बैल घेतला तर टॉपचा बैल घेणार होतो, कारण त्या बैलानं मला सगळंच वर आणणार होतं. कारण मी वर येत होतो, पण मी पहिल्या स्टार्टिंगला माझं चॅनल हे होतं. नंतर वळू मालक झालो, नंतर व्यापारचं का झालं असेल, प्रत्येक काही जणांच्या डोक्यात आलं असेल. पण मी जी काही केलं ते वळेने केलं. चॅनलच्या मार्फत सगळ्यांची ओळख झाली, ओळखीच्या मार्फत बैलांची ओळख झाली, बैल वासरं भेटली. आता त्या वासरं इकडायची चालू झाली. मग आता ही सगळं चालू रुटीन लागायसाठी मग माझं डोकं तवा होतं. मग ते त्या रूपात खजा मिळला. सगळ्यांना म्हणजे घरच्यांचंही मन खुश झालं. पैसे जाऊ द्या, पैशाच काही विषय, माणसं म्हणून एवढा पैसा लावला तेवढा लावला. आणि मला बैल डोक्यात बसल्यावर मी कितीही पैसे लावायला अजून सुद्धा तयारी आहे. आपली फक्त परिस्थिती गरीब आहे, पण आपण त्या बैलांसाठी आपण काहीही करायला तयार आहे. ते घेतल्यानंतर 4-5 महिन्यानंतर घ्याय वाढल्यानंतर चनेगावचा बैलही मला भेटला. सगळं त्यांचं म्हणा, भारत मामा म्हणा, अजून काही काही जुने जाणकार माणसांनी सांगितलं, बाबा ह्या जोडीच तोड, आपल्या काही जोड लागते, तुला घेऊन असेल तर घरात बैल भेटते, घेऊन जा. 2-3 वर्ष जर बैलाला काय होत नाही, जाऊन बघून येत जा. याचा बघितल्यावर बैलानं दात पडला होता बैलाचे. पडला होता तरी मी आणला. तरी आणल्यानंतर इथं अजून एक पडला बाबा. अजून एक 2 दात पडली बैलांची. माझ्यात एवढी परिस्थिती नसल्यामुळे आमची 2-2 बैलं, आणि त्या बैलाला खात पण नव्हता, म्हणजे तोंडात घालू पण देत नव्हता ना, हायच खात पण नव्हता. काय असेल ते बैलानं खात होता. मग त्याच्यामुळे म्हणलं भारत साहेबाला, राजसाहेबाला म्हणलं, बाबा बैल असा असा ते आपण देणार आहे. कोण जर मालक हौशीनं सांभाळणार मालक जर असेल तर त्यांना द्या. कारण आरड्याला बैल देऊन आपण त्या बैलाचं मात्र करायचं नाही. बैल अजून चांगला आहे, पण मालक माझ्याकडनं स्वतःकडनं सांभाळवत नाही. दुसऱ्याला द्या सांभाळणारा, त्या बैलाचं अजून 2 वर्ष जास्त वय चालू द्या, एवढंच माझी अपेक्षा होती. साहेबांनी काही तर डोक्यात त्यांचा, साहेबांचा म्हणजे खडराचा निसन साहेबांचा विषय डोक्यात आला. त्यांना घेऊन येऊन बैल काहीतरी ठरवला बैल आता चांगला चाललाय, काय अडचण नाही, हाय त्याच्या कंडिशनमध्ये बैल चालू आहे. तर ही जातीनं सांगायला, जातीनं व्यक्त व्हायला सुद्धा मन मोठं लागतं, निर्मळ मन लागतं. आणि एक महत्त्वाचा विषय की त्याचं वय लहान असल्यामुळं तो सडेतोड जे पाहिजे ते बोलतोय. आणि काळानुसार, वेळेनुसार माणसं बदलत जातात, पण अजून बालाजी कांबळे बोलायला, व्यक्त व्हायला बदललेलं नाही. हे खिलार वाढीसाठी आणि एखाद्या गरिबासाठी खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर बालाजी खिलार शेतकरी शान परिवाराला कधीपासून ओळखतोय? 2018 पासून. बरं, अशी कोणती गोष्ट होती या चॅनलची ओळख होण्यासाठी? आमच्यापेक्षा एक दुसरा पहिल्यांदा अंतरोळी म्हणून गाव आहे इकडे सोलापूर जिल्ह्याला, तिथनं एक फोन आणला होता 40,000 रुपये देऊन. त्या खोंडाच्या मुलाखत घेताना वैभव वाघमारे तुमची काहीतरी ओळख होती. डायरेक्ट त्या बैलापेक्षा तुम्ही आला, शूटिंग काढली,
वैभव अगमारे मला ट्रान्सफर केला, भाऊ ही शूटिंग आहे बाबा. मला माहीत नव्हतं ना तुमच्या चॅनलचं, मला माहीत नव्हतं. मग त्या चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला फोन, हां वैभव अगमारेच म्हणला, यांनी मुलाखत घेतली, त्यांचा नंबर आहे, हां तू यांना फोन करत जा. मग मी फोन केला, 2 दिवसांनी फोन केला, आमची पहिल्याच मुलाखत सोडला का. मी तो कोण, मी विचारला मला, उत्तम कांबळेचा मुलगा आहे आणि मी जोडीला कामाला होतो तेव्हा. असं आहे का, बरं बरं चालते, काय अडचण नाही म्हणणं, सोडतो म्हणलं. सोडल्यानंतर मला व्हॉट्सअपवर तुम्ही लिंकही टाकली त्याची, मी बघितली, मुलाखतही चांगली वाटली. मग तेव्हापासून तुमचं माझं हळूहळू कॉन्टॅक्ट वाटलं. मग नंतर मी पण तुम्हाला काय जर प्रश्न विचारायचा, तुम्हीही मला काहीतरी विचारत होता थोडंफार. पण जेव्हा मी गावाकडे काहीतरी जर एक 4 दिवस सुट्टी होती, तुम्ही येताना असंच जा बाबा म्हणलं, दामाचे हे हां दामाच्या कारखान्यानं वाट आहे, असं जा. असं आलो तेव्हा मग तुमची माझी खरोखर भेट झाली. बालाजी, आपली ओळख झाल्यापासून कशा पद्धतीनं अनुभव आला, काय काय गोष्टी अनुभवल्या, किंवा खिलार शेतकरी शान परिवार, मी नेहमी म्हणतो की वास्तव जागृतीचा चॅनल आहे, हे खरं आहे का, हे थोडं तुमच्या भाषेत सविस्तर थोडं सांगा. किंवा ह्या खिलार शेतकरी शान परिवारकडून खरंच खिलार वाढलंय का, किंवा खिलार कोणी वाढवून घेतलंय का, किंवा या खिलार शेतकरी शान परिवारकडून एखाद्याचं कुटुंबाचं भलं झालंय का, किंवा एखादं सडेतोड जगाला पण माहिती आहे. आता तुम्ही सुद्धा ते उत्तर दिलं तरी जगाला माहिती आहे, मग त्या ठिकाणी काही भीती वाटत नसेल तर ते सविस्तर तुम्हाला व्यक्त होता येतंय का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक उत्तर तयार करायचं आणि आपल्याला टिकायचं. मला मी म्हणजे मुळात भेटणारा कोणाला पोरग नाही, जे सत्य आहे ते सत्य आपण बोलणार पोरग आहे. आज ह्याच्या दबावाखाली त्याच्या दबावाखाली आपण कधीच राहणार. माझ्या घरच्याच्या मी दबावाखाली अजून सुद्धा नाही. मी एवढा रात्र दिवस रात्री 2-2, 3-3 वाजता मी झोपत नाही, एवढा रात्र बाहेर बिर असतोय. काय माणसं बनतील बाबा, तो पुण्यापर्यंत कोल्हापूरपर्यंत वासर घालवायला जातोय, तुला काय वाटत नाही काय तो जे कोणतं धरेल पैसे देणार नाही ते काय, असं नाही, तसलं काय विषय नाही. पण खिल्लार शेतकऱ्याची शान ही यूट्यूब चॅनल ज्यांचं भलं केलं आहे ती केलंच, शेतकऱ्याचंही भलं केलं आहे. पण काय जणांना ओढण्याचं पंख दाखवलं, पण ओढून गेल्यानंतर महागारी आले नाही ती त्यांनी, ह्याचंच मला दुःख वाटतं. बाबा ज्या माणसानं आपल्याला ओढायला शिकवलं आहे, ज्या माणसाने जगाची ओळख करून दिली, त्या माणसाला तुम्ही विसरताय म्हणलं, त्याचा अर्थ काय. म्हणजे ज्या आईबापानं तुम्हाला जन्म दिला, ज्या आईबापाला तळातळी पोळाप्रमाणे तुम्हाला जपलं, आणि तुम्ही मोठं झालं का त्यांच्या छाताडावर लावून मारून तुम्ही दुसरं, मग तुमच्या जन्माला अर्थ काय मला सांगा. या चॅनलच्या मार्फत मला सांगायचं आहे, बाबा तुम्हाला खरंच एका माणसानं जर वाट दावली, तुम्ही हा मोठं, मी म्हणत नाही, अजून त्यांना शुभेच्छा देऊया आपण, हा मोठं त्याच्याबद्दल काय. पण मागच्या माणसांना तुम्ही जर असं लात मारून तुम्ही नावं ठेवून तर मोठं मोठं व्हायला तर तुम्ही 4 दिवसात तुमचा खेळ आहे, 5व्या दिवशी तुमचा खेळ संपला, की मी आज बोलतो. बालाजी, काय उदाहरणं सांगता येतील? उदाहरणं अशी लय आहेत. खिलार शेतकरी शान परिवारकडून अमुक अमुकी गोष्ट कोणालाच माहीत नव्हती, पण ती जगाला ठासून वास्तव ओरिजिनल जगाला माहीत केली. आता तांडूरचा राजाच, बरं, तांडूर गाव कोणाला माहीत होतं, बरं तुमचा एक संपर्क होता तांडूरचा, मग तांडूरचा राजा हे उजेडात कधी आला, म्हणजे तेव्हा तुम्ही चॅनलच्या मार्फत काढल्यामुळेच आला का असंच झाला. मग आज जो माणूस तांडूरचा राजा माहीत नव्हता, तो माझा बैल तांडूरच्या राजाचा आहे म्हणते, का म्हणत असेल ते तुम्ही उजेडात काढल्यामुळं का नाही. पण त्या माणसानं जी काय असेल ते असेल, पण त्या माणसानं तुम्हाला एखाद्या बाबा आता काय असेल ते तुमचा पर्सनल हे काय असेल ते, पण त्या माणसानं आता बैल पण गेला संपला, त्याचा काय विषय सोडा. खरं त्या माणसाला तुम्ही वर काढला, की आज माणूस तुमचा राहिला का नाही, ह्या गोष्टीकडे मी बारीक लक्ष देत नाही, माझ्या कामाला माझं लक्ष आहे. मात्र तुम्ही एक जनतेचा भाग आहे. खिलार शेतकरी शान परिवारकडून काय चाललंय काय नाही ही जनता बारीक लक्ष देते, आणि त्यातून तुम्हाला तुमच्या कामामुळे मी सिलेक्ट केले की तुमचं कशा प्रकारे लक्ष आहे ह्या चॅनलमध्ये, ते मी व्यक्त होण्यासाठी किंवा विचारण्यासाठी तुम्हाला वेळ दिला. चॅनलचं कौतुकचं मार्ग विषय सोडा. आज काही जणांना वाटणार बाबा राज मळगेन बालाजी कांबळे असलं म्हणजे खिलार शेतकरी शान ही शेतकऱ्याची शान आहे, पण ही शेतकरी असा झालाय की ते खोबरं तिकडं चांगलं करणार शेतकरी झाला. एकनिष्ठ राहायला शिकायला पाहिजे माणसाला, मग त्याला ओनली शेतकरी म्हणतो आपण. तुम्ही एकनिष्ठ पण राहत नाही, तुम्हाला ते आता 12 बाप बदलायची सवय लागल्या म्हणलं का त्याला आपण काय बोलायची सवय, त्याचा विषय निघून गेलेला आहे. हां,
मग तुम्ही ज्या बापाचा आहे ज्या बैलाचं आहे त्या बैलाचं नाव सांगा ना तुम्ही. त्याचं नाव सांगितलं तर मी चालते. आता तांडूरचा राजा येऊन जा, तांडूरचा राजा, पण तांडूरचा राजाचं रूप कुणाला आलं ते तुमच्यामुळे जगाला कळलं, बरोबर. तुम्ही तुमच्या घराला वळून पलीकडे जाताय आणि नंतर मग फॉरवर्ड केला मी असं असं घेतलं, हे केलं ते केलं. बाबा तुलाच मी त्याची ओळख करून दिली तर तू मला विचारून मला असं करतोय, मला त्याचा अर्थ काय? असं असं विषय. बालाजी तांडूरच्या राजाचा विषय एकमेव जास्त भर देऊन धरलाय का इतर अजून काही गोष्टी धरलेल्या आहेत त्या समाजात भर देऊन? कोणी तुम्ही? मी किंवा आपल्या चॅनलने. विषय चॅनलच्या मार्फत काय होतं तुम्हाला ते सांगू का? म्हणजे चॅनलच्या डोक्यात माझ्याही लवकर आलं नव्हतं, कारण बैल इथंच होता. तुम्ही चॅनल केल्यानंतर मला वाटतं तुमचं चॅनल होता, बैल जलमता इथं जलमलाय ना बैल? हा, दुशामध्ये चौशामध्ये साधातीमध्ये असा काही जणांचं डोकं म्हणजे तवा जग कुठे गेला राजमळगी, तवा कुठे गेली खिल्लार शेतकरीच्या, असा एक मुद्दा तुम्हाला तुमच्या समोर मांडला जातो, बरोबर का? बरोबर. मग त्या मांडलेल्या मुद्द्याचा विषय काय तुम्हाला तुमच्या काय असेल ते डोक्यात, पण त्याची पैदास पडल्याशिवाय तुम्ही उत्तर देऊ शकला नाही ना. मी काय बोलते पाहिजे लक्षात आलं तुमच्या. आता माणसं काय काय विचारते, दुशामध्ये चौशामध्ये साधातीमध्ये राजसाहेबाला राजा का दिसतात? म्हणजे राजसाहेबाला अनुभव आल्याशिवाय राजसाहेबाला बैल बाहेर काढला का? म्हणजे अनुभव येण्यासाठी मी थांबलो असं म्हणायचं. मी दम काढला, पण जगाचा अर्थ वेगळा. मग ही गोष्ट चुकीची होते ना. त्या माणसाचा काही विषय नाही, त्या माणसाचा विषयच काय नाही. मी काय म्हणतोय, त्या बैलाचं रंग रूप काढायला बैलाला आता मला वाटतं शेवट झाला, म्हणजे गेल्या आठवड्यात शेवट होस तर तांडूरचा राजा होता चॅनलवरची मार्फत बघितलं बारकाईनं जातीनं. मी शेवटपर्यंत राहिलो. शेवटपर्यंत राहिला. शेवटपर्यंत त्याचा जेव्हा शेवट झाला, तुमचा प्रश्न आता त्याच्याकडे जायचं का नाही जायचं, का आता चॅनल करायचा. आणि असे एक मला एक कळतंय, खिल्लार शेतकऱ्याची शान ही सगळं मुलाखत असत्या, पण डबल मुलाखत पडल्यानंतर एवढं लक्षात ठेवाय बाबा 100% त्यात काय ना काय आहेच. त्याशिवाय डबल मुलाखत खिल्लार शेतकऱ्याची शान पडत नाही. ही मुलाखत सगळ्यांची पडते, मी असं म्हणत नाही, पण डबल टेबल जर मुलाखत पडत असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी असल्याशिवाय पडतच नाही, एवढं मला कळतं. म्हणजे अर्थात बालाजी मी त्या गोष्टीला जास्त भर दिला इतरापेक्षा. का दिला असेल हे सगळ्याला माहित आहे, पण सगळ्याला माहिती आहे, पण तुम्हाला काय माहित झालं की नेमकं मी भर का दिला असेल? तुमचा एक अंदाज? स्वतः तुमच्या गाया होत्या, पहिली गोष्ट. तुमच्या गाया होत्या, ती गाया तुम्ही ब्रीडिंग केल्या, त्याच्यावर म्हणजे भरवल्या त्या बैलाकडनं. त्या बैलाची पैदास पडली आणि तुम्ही ही पैदास बघून जी साईडची पण पैदास बघितली, तेव्हा तुमच्या लक्षात आला बैल दडका आहे, बैल पैदाशीलाही एक नंबर आहे, बैल जातीलाही एक नंबर आहे, पण ह्या माणूसही गरीब आहे, पण ही बैल उजेड आणायला आपल्याला काय जाते, आपल्या घोडातच बैल आहे. त्या ठिकाणी माझा स्वार्थ काय मी बघितला नसेल का, किंवा बघितला असेल का? माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही कधी बघितलाच नाही, पण काही जणांच्या डोक्यात असेल, काही जणांच्या नसेल. आणि शो एकच बैल नाही, आता जे चांगले नामवंत बैल जिथे काम्या असेल, चनेगावचा बैल असेल, तिथं तुम्ही स्वतः जाऊन आलेलाच, बरोबर का? तिथं मुलाखत घेतलीच ना तुम्ही? बघितले का? बघितले मी. म्हणजे मी जिथं पोहोचलोय त्याच्यावर लक्ष आहे तुझं 100%. काय आता ठीक आहे, माझा काय उद्देश कोणालाच कळला नाही. काय ज्या माणूस खरंच अंतकरणातून जो पोरग खरंच हुशार आहे बघा, त्या माणसाला तुमच्या चॅनलचं मार्फत कळलंय. पण त्यात किती 10% आहेत का 5% आहेत का 50% आहेत का 70% ती मला माहित नाही, पण जो माणूस खरंच आहे बाबा अंतकरणातून, ते माणूस एकनिष्ठ म्हणा, जे माणूस व्यवहारिक 4 माणसात बैठक बसते त्या पोरग, त्यालाच ही चॅनल कळला. ऐऱ्या गैऱ्या जी हवेत उडणार असते ते बघा, जी 4 माणसं पोरं घेऊन त्या 15-20 सेकंदावर उडणारे, त्यांना काहीच कळणार नाही, अजून सुद्धा कळणार नाही या चॅनलचं. हे मला कळते. बालाजी, ह्या चॅनलचं काम असंच चालू राहावं का, ही जनतेचा कल बघून आपण हे चॅनलचं काम बंद केलेलं बरं? ही एक आता सर्वात महत्वाचा मुद्दा ही एक आहे. आपल्याला जी बरं वाटते ते आपण चॅनल चालवायचा, दुसऱ्याच्या जीवावर आपण चॅनल चालवायचा नाही. बाबा एखाद्याची मुलाखत घेण्याची तुम्हाला फोन आला तर बजेट ठेवायचं 2000,
घेऊन जायला 2,000 रुपये लागतील, तर तुला द्यायचं असेल तर मी येतो. आपला कामधंदा ऊस पाणी शेत सोडून मित्रा सोडून जायला कोण आज त्या का नाहीतर सरळ राहू द्या बंद. त्या काय चॅनलवरच व्हिडिओ पडल्यावर का आपल्याला यूज वाढते ते असा काय विषय नाही. आपल्याला व्ह्यूजची गरज नाही, आपल्याला माणसं पाहिजे ते तेवढं मी सांगतो तुम्हाला. बालाजी, ही फी कोणत्या गोष्टीवर आपण विचार करून ठेवायची? काय आता fee? माणसं तर जवळची नाही ती काय लांबची ती. हां. म्हणजे नात्यानं ओळखीनं ना अंतरानं. किती ओळखीचे असू दे. हा, तर कसं ठरवायचं आपण ह्या व्यक्तीला एवढे रुपये आपल्याला घ्यायचे? आता तुम्हाला सांगू का, एखादा माणूस म्हणजे आपल्या जत भागातला मंगळ भागातला सांगोला भागातला म्हणजे भाग सांगण्यापेक्षा किलोमीटरच्या भाषेत सांगायचं. 50 किलोमीटरच्या आतल्या माणसाला 2,000, हम्म, हम्म. 50 किलोमीटरच्या पुढल्या बाजून झालं तर 3,000. एवढं मला मला जे कळते ते का सांगतो बरं का तुम्हाला. बरं, म्हणजे आता चॅनलवाले म्हणत असे राहायला बालाजीकडनं पैसे घेत नाही सगळे, मीही स्वतः द्यायला तयार आहे. बरं. तुम्ही जरी नाही मागितलं तर मी स्वतः द्यायला तयार आहे माझ्या मुलाखतीला आल्यानंतर. तर मंडळी, ती सुरुवातीपासून त्यानं दिलेलं आहे, सुरुवातीपासून त्यानं जाण राखली आहे, म्हणून ते धाडस करून बोलतोय, लक्षात ठेवा. आणि आज फुकट सहज मिळालं की त्याची चव राहत नाही. खर्च घालवल्यावर आपण किंवा पैसे खिशातनं गेल्यानंतरच त्या गोष्टीची चव राहते. तर बालाजी, दुसरा मुद्दा की तांडूरचा राजाचा विषय धरल्यानंतर किंवा तांडूरचा राजा जगाला दाखवला, बरोबर आहे? बरोबर. ते माहीत नव्हतं असं तुम्ही म्हणताय. तर नेमका त्या गोष्टीचा कोणाला फायदा झाला असेल, कशा प्रकारे फायदा झाला असेल? का त्या मला चार बैला- भिंतीच्यात फायदा झाला? काय नाही तसं नाही. जे बैलही चांगला होता, गायही चांगली असलेला. आता काय काय जणांची वासरं बघताय ना तुम्ही नाही एवढं करतो तर मी स्वतः भेटली तांडूरच्या बैलाची वासरं चांगली पडली. ती काय काय जणांना 2 लाखाला 2.5 लाखाला वासरं मागते. किती वयाची? 7 महिन्याची 8 महिन्याची कालवडी लाखाच्या आता वासरं कालवड नाही त्या. साधारण तू पण त्या गोष्टीवर बारीक लक्ष दिलंय. म्हणजे हा झाला मार्केटचा बदल. मार्केटचा विषय सोडून द्या. एखादे आता तुमच्या भागातल्या गया दुसरीकडे जरी यूट्यूब चॅनलच्या मार्फत काही काही जणांना जे आले बाबा इकडं तिकडं इकडं असा बैल आहे तसा बैल आहे, त्या बैलाकडे गेली ती आणि जेव्हा तुमचं चॅनल कळलं तेव्हा मग इकडे फिरले ते त्यांचं आपण गेल्या वर्षी वासरापेक्षा ह्या वासरला लय मागणी इकडे मलाच माहिती ती. मला काय असेल मागणी की कुठल्या बैलाचं मी मला माहीत असते, पण तरी मी विचारतो कुठल्या बैलाचं, तांडूरच्या बैलाचं. मी विचार करा मग तहसीलदार काय आहे. तर बालाजी, मी बऱ्याच वेळेला तुला एक जातीवंत सडेतोड म्हणून व्यक्त केले कॅमेऱ्याच्या समोर. म्हणजे बालाजी कांबळे हा सडेतोड आणि कमी वयात खिलार पालक, खिलार वळू मालक म्हणून मी जाहीर केले का जाहीर? केले खरं जाहीर केले. मी जाहीर केल्यानंतर समाजातून तुम्हाला एक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एक प्रतिसाद या चॅनलचा आला असेल, बरोबर आहे? तो कशा प्रकारे तुम्हाला होता? पॉझिटिव्ह काय होता, निगेटिव्ह काय होता? ते पॉझिटिव्ह पण असं होतं, निगेटिव्ह पण असंच होतं. विषय काय होता तुम्हाला सांगू का? तुम्हाला आता दुसरी गोष्ट सांगायची ती आता कोण म्हणलं नाही म्हणलं ती माझा प्रश्न विषय. तुमच्या जीवाला माहिती. हा माझ्या जीवाला माहिती. पण म्हणलंय कोणतं काय म्हणलंय, पण मी त्या माणसाचं नाव घेऊ शकत नाही. ते नाव घेऊन त्याला आणि तुम्हाला नाव घ्यायचं काही विषय नाही. जे माझ्या डोक्यात चालतंय तेच मी करतो. बरं. मी जगाच मी ऐकून घेतो. या कारण ऐकायचं, या कारणानं सोडून द्यायचं. आपल्याला जे कळते बाबा आपण मी एखाद्या ती काय असेल शान का काढत असेल, पण त्या माणसाचं जर आपल्याला स्वभाव पडलं ती कसं शान काढते त्याकडे बघत बसतो मी. बरोबर. हा हे असं आपला एक ध्यान असते. पण आपण त्या 10च मिनिटात माणूस ओळखतोय बरं का साहेब. बाबा हे माणूस खरंच अंतकरणानं धडपडतोय, काही चॅनलचे पैसे कमवायला धडपडतोय, त्याला बैलाच पैसे खायचं आहे, काय करायचं हे सगळं मला माहीत असते. मग त्याच्यामुळे मी त्या माणसावर डिपेंडन्स ठेवतो. ठीक. XYZ व्यक्तींचा समाजातून काय सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह काय पप्रतिसाद आहे या चॅनल बद्दल? बाबा बैलाकडनं पैसे घेतो. नाही, निगेटिव्ह झालं. हा ते पॉझिटिव्ह म्हणजे बैलाच बैल हाय करते चॅनल राजसाहेब फिरते प्रत्येकापेक्षा म्हणजे घरोघरने पोचते असं तसं. मग तुझ्याकडनं किती पैसे घेतले का नाही, आमच्याकडेच घेतले तर काय.
मला कधी मागितलं नाही आणि मला असा प्रसिद्ध कधी आल्यावर असं म्हणजे एवढं मला ठासून मागितलेत पैसे असा अजून तर कुठल्याही शेतकऱ्याचा मला फोन आला नाही म्हणजे कोणी मला बोललंच नाही बाबा राजसाहेब एवढंच द्या म्हणून बसले. मी राजसाहेबांना काय सांगितलं प्रत्येक शेतकरी चॅनलचं नावच आहे ना खिल्लार शेतकरी शेतकऱ्याकडे पैसा असतोय नसतोय काय अशी नाही बाबा किती मनानं देईल तेवढं राजसाहेब घ्यायला तयार आहे. म्हणून मी एवढं सांगितलं नंतर तुम्हाला काय काय जणांचा फोन आला असेल त्याचा विषय नाही. आलाय म्हणून तर ही वेळ घेतली बोलायला. आणि निगेटिव्ह काय काय चर्चा होत्या किंवा ज्या वेळेला मी जातीवंत खिलार पालक आहे बालाजी म्हणून ज्या वेळेला मी प्रसिद्ध करतो तर त्यावेळेला काय काय समाजातून रिप्लाय आला होता? 5 मिनिट. काय म्हणून निगेटिव्ह रिप्लाय समाजातून तुमच्या कानापर्यंत आलेला नकारार्थी. ते बैलाकडनं पैसे घेते आणि दुसरी गोष्ट स्वतः व्यापार करते. ही चांगली वासर त्यांनी दावत नाही चॅनलच्या मार्फत त्यांनी वासराचा फायदा कालवडीचा फायदा करून. मग मी त्याच्यावर उत्तर काय देतोय बाबा आज आम्ही धडपडतोय घरधंदा कामधंदा. 2 मिनिट. हॅलो थांब येतं मला तर चालू आहे 2 मिनिट थांब. काय म्हणलं तुम्ही? निगेटिव्ह. निगेटिव्ह उत्तर माणसाचं असं येतंय की राजसाहेब प्रत्येक गोष्ट दाखवत नाही. प्रत्येक गोष्ट एकाने कालवड आणते काय 50ला आणते आणि 1.5 लाख आणि 2 लाख किंमत सांगते. बाबा त्या माणसाला तुम्हाला कालवडच द्यायची नाही आणि तुम्हाला जर खरंच अंतकरणात कालवड घ्यायची असेल तर तुम्ही तेवढं पैसे देऊन घेऊ शकताय का त्याला काय माणसाला काय दबावच नाही माझी कालवड झाली माझ्या दारातून जावं काय हाय दबाव नाही. मग दबाव असतं तर आपण या क्षेत्रात टिकलो असतो. म्हणून तुम्हाला सांगतो ज्या माणसाला घ्यायची कालवड असेल आणि कालवड ही त्याने जी आणते ती बारकाईने बघून आणते ती कालवड ही शेवटपर्यंत टिकणारी कालवड असत्या बाबाची शेवटी ती दडलेली कालवड असत्या. त्या माणसानं सांगितला त्याच्यातनं 1000-2000 एवढा फायदा असतो. मला असं काय बाबा तुम्ही व्यवहार करून तू सोडून आला असं कधी मला कानावर आलंच नाही. मी जे तिथे गेलो बा तांडूरचं ते मामाने एक पोरगीची यूट्यूब चॅनल करते ती आलतून माझ्या कालवडी घेऊन गेली ती बाबा किती नेले मी काय 45 सांगितलेलं त्याने असंच असं करून एक 35ला झालं बाबा असं म्हणून सांगितले बाबा. मग त्या माणूस तुम्ही अंत करणार आता मला वाटतं 14 काय तर गया येत्या तुमच्या 14 गया असताना जर तुम्ही कालवडी एखादी जर आणली तरी बरी वाटली तर लोक जर मागितले बाबा त्याने 50ला द्या 40ला मग आपण काय करायचं? आपण टाळ्या वाजवत बसूया? बरं तुम्हाला खरंच घ्यायचं असेल तर द्या ना तेवढं पैसे घेऊन जावा. पैसे द्यायचे हे कशावर ठरवायचं बालाजी कोण ठरवायचं नेमकं ह्या गोष्टीला? ही एवढी रक्कम ही खरंच कुठल्या डोक्यानं ठरवली पाहिजे किंवा कुठल्या व्यक्ती आपण ठरवून चालत नाही. जो माणूस अंतकरणात नाही घेतोय ज्या माणसाला खरंच कळतंय तो माणूस पैसे देऊ दे आणि ज्या माणसाला काही कळत नसते तो माणूस लाख रुपये देतोय 6 महिन्यात कालवड बाद होते नंतर 20,000 कोणाला तरी मिळतोय सांभाळायला. बालाजी ज्याला कळतंय ती डोकी अशी किती टक्के समाजात? 80% डोकी अशी जाईल तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं का. बरं झालं. महत्त्वाचे मुद्दे खिलार शेतकरी परिवाराकडून हायलाईट झालेली गोष्ट कोणती जास्त? म्हणजे काय म्हणतोय मला बैल वळू असू द्या किंवा एखादं घराणं असू द्या जास्त हायलाईट झालेली गोष्ट कुठली तुझ्या अभ्यासात? होय बाबा मी ह्या घराण्याला जास्त भर दिला आणि ह्या बैलाला जास्त भर दिला XYZ कोणाचं असू दे व्यक्त हो. काही जास्त व्यक्त कशाला इथं जवळच आहे तांडूरचा राजा. बरं तुम्ही कुटुंबाला सगळ्याला सांभाळला बैलालाही सांभाळला बरं बैलाला वर काढला कुटुंबाला वर काढला. तेच माणूस आता जर तुमच्या परस्परच काही दुसरं काय असेल ते असेल पण तुम्हाला एक भाग घेऊन तुम्हाला एक संगत घेऊन जर तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही चालला असता बाबा राजसाहेबांनी आपल्याला वर काढले त्या माणसाला एक नुसते हाक जरी मारला तर राजसाहेब येत त्याला माहितीही असून जर तुम्ही त्याच्याबरोबर विरोध त्याचा अर्थ काय? त्या गोष्टीचा फरक पडला असता समाजात म्हण की किंवा त्या वातावरणाला त्या नेटवर्कला. तुम्हाला सांगू का साहेब त्या माणसानं जर तुमच्याबरोबर जर एकनिष्ठपणे जर चांगला अजूनपर्यंत जर राहिला त्या माणसाचा लय फायदा होणार आहे. म्हणजे एवढी पॉवर आहे चॅनलमध्ये आपला? हाय
तुम्ही अजूनही त्या बैलाच्या संघ अजून एखादा बैल घेऊन देऊ शकताय. अजून एकदा तांडूरचं नाव गावू शकते तुमच्या गावाचं, तुमचं आणि त्या माणसाचं. त्या मामाला आता मी काही समोर जाऊ पण शकणार नाही बहुतेक, पण माझं एक अंतकरणातनं सांगतोय मामा, त्या माणसानं जर तुम्हाला खरंच बुडापासून वर आणले, त्या माणसाला जर तुम्ही लाथ मारत जर असताला तर ते काहीच उपयोग होणार नाही. त्या माणसाला जर अंतकरणात तुम्ही जर धरला तर तुम्हाला 4 बैल अजून जरा येतील. असं होतं. बालाजी, ह्या गोष्टीला परत ट्रॅक भेटेल असं वाटतंय का तुला? म्हणजे आता राजा जिवंत होता, राजा स्वर्गवासी झाला, तू बराच बारकाईने लक्ष दिलं या कामगिरीमध्ये, बरोबर आहे? तू एक वळू मालक आहे आणि तू स्वतः सुद्धा धडपडलाय, आलाय. तर जी तीव्रता होती त्या तीव्रतेला प्रतिसाद जी कष्ट होतं त्या कष्टाला जे प्रतिसाद पाहिजे होता तो भेटला होता का कुणाला? चॅनलला? नाही, तो बसला असता. हा? आणि ते पहिल्यापासून भेटला नाही. आणि जे भेटतोय ते आमच्यासारखी 100 ते एखादंच गाठ पडते ना, तर पडत नाही. आणि आता सध्याचं कलियुग काय, पैशाचं मागं लागलेला आहे. हे बाबा, आणि आता एवढी मुलाखत ऐकायला कोण मोकळा नाही. 15-20 एखाद्याच्या बाबा असा बैल काटा बोजवून जरा कशाला तर काळ कापड लावायला, बैल काय भारी आहे रे, इकडेच गाई घेऊन जावा. खरंच तुम्ही अंतकरणातनं बघा, मग तुमचं शेतकऱ्याचं भलं होणार आहे. नाहीतर तुम्ही असंच वाऱ्यावर उडत जाणार आहे, मग काय उपयोग होणार नाही. बालाजी, खिलार शेतकरी परिवारानं जे काम केले, जो विषय जगाला ठासून सांगितलाय, ह्या गोष्टीच्या आधारे खरंच एक म्हणजे लोकांचं कल्याण म्हण किंवा वासरांच्या किमती म्हण, कालवडीच्या किमती म्हण, ह्या खरंच त्या तोऱ्यात वाढण्यासाठी कष्ट कारणीभूत खरंच लागेल का? आणि ते खरंच लागून घेतलं पाहिजे का? कारण लोकांनी समज आता त्या बैलाची, त्या वंशातली, त्या अभ्यासातली एखादी वस्तू जन्मली, तर ती नेमकी खरंच ती किती रुपयाला ऐकावी किंवा किती रुपयाला घ्यावी ह्याच्यावर खरंच विचार करणारा गोष्टी घडले त्या का किंवा घडवले त्या का? काय जणांनी घडवले ते. आणि आता काय झाले माहिती आहे का, जो तांडूरचा राजाचं बैलच नसतोय, हे माझ्याकडे तांडूरचा राजाचं बैल आहे बघ. हे घडते असं झालंय, माझ्यासोबत झालंय. बरं, हां, तुझ्यासोबत झालंय? हां. पण मला बघितल्यावर लगेच बैल लक्षात येतोय ना, बैल ही तांडूरचा राजाचा आहे का तिकोंडी वंशवाळाचा आहे का नेवरगी लाईनचा बैल आहे. बरोबर. हा, हे लगेच लक्षात मला येतोय. बरं, मी दिसायला फक्त जरा बारीक असेल, मी कसा जरी राहिलो, तर मला जे अभ्यास आलेलं देवान दिलेली देणगी आहे ती कुठं दडत नाही. माझ्या दृष्टिकोनाला लगेच होती, बाबा म्हणलं तांडूरचा राजाचं शेपूट कुठं आहे, त्याचा अंग कुणीकडे, त्याचं तोंडाची नळी कुणीकडे होती, त्याचे डोळं कुणीकडे राहिलं, त्याचा वसंडीचा आकार, कलर, जी लांबी, फाउंडेशन जे पाहिजे ती तुझ्यात असायला पाहिजे, मग तू तांडूरचा राजा सांग ना. आणि बैल झालाय साधा, ते हे जोडलाय आणि तो तांडूरचा राजा सांगतोय, आता काय सांगायचं? म्हणजे ह्या परिवारानं जे वातावरण वाढवलंय त्या वातावरणाचा आणि तांडूरचा राजा आता माहित झाला, हा, पहिला कोणाला माहित होता? अशी वासर मला वाटतं लई ऐकली असतील दुसऱ्याच्या बैला नाव ठेवून. मला वाटलंय दुसऱ्याच्या बैलाची वासर हे नाव ठेवून असे तांडूरच्या बैला लई वासर गेली असतील. ठीक आहे, आता बोलून फायदा नाही. मग ठीक आहे, आता समज, आता दुसरा मुद्दा महत्वाचा आहे, तुझ्या बुद्धीच्या पातळीवर तू उत्तर दे. तांडूरच्या राजाची वस्तू एखादी जलमली, तर त्या तांडूरच्या राजाची जलमलेल्या वस्तूचा मोल हा मला करता येईल का, किंवा मी त्याच्यावर विचार परफेक्ट करू शकतो का? करताय की, अभ्यास झालाय तुमचा, करणार की. बरं, एखादी गाई माझ्यावर आली, त्या गाईला, माझ्यावर आलेल्या गाईसाठी बाबा अनेक प्रश्न स्टेटसला बघत असतील, चॅनलला बघत असतील, तर लोक विचारतायत, तर त्यांना आपण खरंच उत्तर कशा प्रकारे दिलं पाहिजे, किंवा मोबाईलवरून दिलं पाहिजेच का? द्यायला पाहिजे, कारण एखाद्या माणसाला समोर येऊ शकत नाही. आता एखादं माझ्यावर येऊन एक पावसाचा आणि गायचा मान कधी पडेल कधी येईल काय सांगता येत नसते. म्हणून एखादा माणूस पुण्या भागातलाच, कोल्हापूर भागातला एखादा माणूस, बाबा आमच्या भागात आम्हाला जवळ होईल असा एखादा बैल तुम्ही सुचवा. मग ही प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही काय करणार, म्हणजे आपल्या डोक्याला लागले ना तो बैल सांगायचा ना. ठीक आहे, दिलं उत्तर बालाजी. परत पुढं त्या गोष्टी घडवतात का, अंमलात आणतात का, फीडबॅक राहतो का, रिप्लाय राहतो का, रिॲक्शन काय राहते, ह्या गोष्टीकडे किती टक्के लक्ष असायला पाहिजे आपलं? मग काय गरज चालली? हां,
काय करत चालले आपण त्यांचा विचार करा, त्याचं काय काय ते घरचा व्हायचा आपल्याला. मग ती माणूस आपल्याला फक्त फायद्यापुरतं जर बोलत असेल, आपल्याला बोलण्यात फक्त आपण तेवढंच आपण ओळखायचं. बाबा एकदा संध्याकाळी फोन लावायचा, गाई भरवला का नाही, नाही आता रस झाले पुढल्या माझा अंतर भरवायचे आहे, ह्याच्यानं ओळखायचं लगे आपण माणूस कुठं आहे, मग आपली परीक्षा घेते का नाही. हा. तर आज तुला विचारायचा मुद्दा काय आहे की खिलार शेतकरी परिवारच्या गोष्टीचा नुसता गप्पा मारायला वापर केला आणि अंमलात आणाय दुसऱ्याच गोष्टीचा वापर केला आणि त्या आपल्या फक्त कष्टावर, आपल्या नॉलेजवर, आपल्या माहितीवर, आपल्या वातावरणावर नुसतं ह्याचं नाव वापरून त्यानं दुसरीच गोष्ट वापरली तर, नाव वापर, आपलं नाव जर वापरलं आणि त्याला, त्या ठिकाणी वास्तव नसलं समज आणि तुम्ही सांगितलेल्या बायलाकडनंच भरवले म्हणला तर ती एक गोष्ट ह्या बरोबर आहे. कोणाकोणाची चेकिंग करायची, दे उत्तर. मग त्याला फोनवर उत्तर द्यायचं का, गाई माझ्यावर आली, हां बोल आता, म्हणजे मोबाईलवर मी कोणाकोणाला उत्तर द्यायचं, हा जनरल प्रश्न आहे. मोबाईलवर उत्तर देण्यासाठी पुण्या भागातले जे आपल्यापर्यंत येऊ पोचू शकत नाही लवकर माणूस, एखादा पुण्या भागातला असू द्या, हातकणंगले कोल्हापूर भागातला असू द्या, इकडे खाली रायगडचा कुठला तरी बीडचा वगैरे असू द्या, म्हणजे त्या भागातला जर पुण्या भागात जर एखादा बैल जर चांगला असेल, त्यातल्या त्या सिद्धापूरला यांचा म्हणून बैल काढा बिणाला छातीला जातीला बैल जरा बरा दिसला, त्याला लावतो, पण नशीबही तूच आहे. बैल मी हे गाय लावून आणले, लांब लांबनं बैल चांगली चांगली बैल लावून आणले, माझ्यात आंधळी पांगळी ही काही नशिबाचं भाग आहे. मस्त देखणी पडली म्हणजे खिलारमध्ये नशिबाचा भाग आहे 100%. बर. मग आपण फक्त त्यांना वाट दाखवू शकतोय का, आपण का त्याला पैदा करणार आहे पोट जाऊन, पैदा करणार असलं तर सांगा. पण विषय कसा, आपण त्यांना मार्ग देतोय, बाबा ही तुझं नशीब आहे, पण आमच्या दृष्टिकोनातून तू बैल आहे. उद्या काय झालं तर तुम्ही आमच्यावर टापूस ठेवू नका. उद्या जर बहुराज बेमटावर पडला, आयला राजसाहेबांनी बैल सांगितलं म्हणून आम्ही जाऊन बेमटावर बहुरा पडलं, ते आपल्या हातात आहे. हा मुद्दा झाला नशिबाचा भाग. हा, तर खिलार क्षेत्रामध्ये काम करत असताना नशिबाचा भाग सुद्धा महत्त्वाचा आहे. तुमच्या कष्टाचा, तुमच्या खर्चाचा, तुमच्या वेळेचा, तुमच्या गुरुचा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्या व्हिडिओमधून भरपूर काही शिकायला भेटणार आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला वेळ, खर्च, कष्ट तुम्ही कोणाला देणार आहे किंवा कष्ट, खर्च, वेळ कोणाचा घ्यायचा आहे, हे खऱ्या आईबापाच्या पोटाला जे जन्मतात त्यांनाच हा मुद्दा करणार आहे. बरोबर. आज बालाजी कांबळेने मला वेळ का दिला हे मला माहिती आहे, किंवा मी बालाजी कांबळेंना वेळ का दिला हे बालाजी कांबळेला माहिती आहे. आज त्याच्या प्रपंचात अडचणी येत्या, कामं येते, जवळपास 40 ते 50 किलोमीटर अंतर पार करून तो इथं व्हिजिटला आला आहे किंवा चर्चासत्र करण्यासाठी आलेला आहे. कारण का माहिती आहे का, मी ह्या व्यक्तीला, ह्या पोराला बऱ्याच वेळा मी एक चांगला व्यक्ती म्हणून जगापुढे जाहीर केल्यानंतर मला बऱ्याच लोकांनी निगेटिव्ह कमेंट दिलेल्या आहेत त्या, किंवा ह्या व्यक्तीबद्दल मला चुकीचं सांगितलेलं आहे. मात्र हा व्यक्ती किती चुकीचा आहे आणि किती चांगला आहे हे माझ्या अंतकरणाला अभ्यास करून त्याला परत कॅमेऱ्यापुढे दाखवायचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्याचं पहिलं वाक्य आहे की राज मळगे रिपीट जर दुसरी व्हिडिओ बनवत असेल तर जातीने शान व्हायचं, फोन करून बोलणारे. तसं एखाद्या बैलाबद्दल म्हणा किंवा एखाद्या वळूबद्दल म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असताना, तुम्ही विचारत असताना, मला त्याचा वापर करून घेत असताना एकच लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं की ज्याची त्याची आवड निवड वेगवेगळी आहे, तशी माझी आवड वेगळी. मग माझ्या आवडीच्या पाठीमागे जर थांबायचं असेल तर जातीनं एकनिष्ठनं थांबायचं. नाहीतर बाप बदलून जर कोण जाणार असला तर तो ओळखू येत नाही, म्हणून जातीनं समोर भेटायला बोलवतो. बरोबर. अलग लक्षात. मग सरळ पद्धतीची भेट, वास्तव भेट ही बालाजी कांबळेंनी म्हटलं ना, पुणे मुंबईचा असला, समजा तो जर खऱ्या आईबापाचा नसला जर आपल्याला विचारून घेत असला तर, त्याने जर पाठीमागे टिंगलटवाळी करत असेल किंवा एखादी विषयाची छेडछाड करत असेल आणि नेमका स्वार्थ साधायच्या टायमिंगला जर आपला वापर करून घेत असेल तर काय करायचं सांग? कसा ओळखायचा ती माणूस? दे आता उत्तर मला. मग मी मग तुम्हाला सांगितलं, एखादा माणूस जर आपल्याला फोन करून आपला अंत जर काढत असतात, हा, बैल कुठं चांगला आहे, आमची काही माझं येणार, तुझी काही माझं कधी माझ्यावर येणार आहे, पहिला प्रश्न त्याला विचारून, कधी माझ्यावर येणार आहे, तू मला विचारणार आहेस का दुसऱ्याला विचारणार, ही मला पहिला सांगणार. बाबा खरंच जर तुम्हाला विचारून हे करणार, मग काही आल्यानंतर माझ्यावर आलं, मला काही बळसला मला कॉल कर म्हणायचं त्याला.
म्हणजे लक्षात ठेवा, हा मुद्दा त्याच्या तोंडातून आलाय, हा मुद्दा रेकॉर्डिंगमध्ये असतोय की मला फोन करायच्या आधी कोणाला आधी केलाय का, कोणाला आधी विचारलंय का, कोणाला संवाद केलाय का तुम्ही, हा प्रश्न कॉमन आहे माझा. आणि त्याच्यानंतर मलाच का तुम्ही विचारताय, आपण कोणाला विचारतोय. ह्या खिलार दुनियेमध्ये एखाद्या गोष्टीचा जर बाप बनवायचा असेल तर तो आपण बाप कोणाला बनवतोय. मी 1000 वेळा सांगतोय, जन्मदाता वेगळा, चार भिंतीच्या आतला बाप वेगळा, चार भिंतीच्या आतला पुस्तकी ज्ञान शिकवणारा बाप वेगळा, समाजात उतरल्यावर बाप वेगळा. मी ज्या विचारानं काम करतोय ते विचार योग्य वाटतात का बालाजी? 100% 100% योग्य वाटतात. आणि हे चॅनल जर खरंच तुम्हाला सांगतो, ह्या पुढल्या वर्षी या चॅनलचं दुप्पट, चॅनल जे आता काही येत असेल त्याचं दुप्पट पण माझ्या संपर्कात जर मी जे चॅनलवर जर भर दिलो अजून दुप्पट पण त्याचं फॉलोअर्स वाढणार आहेत. तर भर कोण देणार आहे? जातीवंतच देणार आहे. अजून लक्षात ठेवा, मी जातीवंत शब्द का वापरतोय? योग्य गोष्ट, योग्य व्यक्ती, योग्य खिलार वाढण्यासाठी हा जातीवंतच चढेतोड बोलू शकतो. आणि जातीवंत काय करतो? मांजर दूध पेल्यासारखं गपचिप कोणाचंही जाऊन दूध पित नसतो जातीवंत. बिगर जातीचा काय असतो? तो ओलांडून जातो. बरोबर, हे आपलं नाही बाबा. समजा एखाद्याची गोष्ट तुम्हाला घ्यायची, मात्र ती गोष्ट तुम्हाला एखाद्याकडनं समजलेली असते. ती ज्याच्याकडून समजलेली आहे गोष्ट, किंवा ज्याच्यामुळं तुम्ही त्या नेटवर्कमध्ये आलाय, ज्याच्यामुळं ती जागा माहीत झाली, ज्याच्यामुळं तो वळू मालक माहीत झाला आहे, त्याला वलांडून जर तुम्ही जात असला आणि ती वलांडून जाऊन जर गोष्ट घडत असला आणि नंतर जर स्वारी म्हणत असला, तर त्याला सरळ पद्धतीनं माझ्या भाषेत बिगर जातीचा. आणि जो माणूस सरळ मार्गी जातो, समजा आता माझं वासरू बालाजीला एका मधल्या माणसामुळं कळाले आणि ती बालाजीनं जातीनं त्या मधल्या ज्या माणसामुळं कळाले त्या माणसाच्या मार्फत माझ्यापर्यंत येणं म्हणजे ते खऱ्या आईबापाच्या पोटाला जन्मल्यासारखं झालं. कारण का, त्या वासराचा मालक म्हणा किंवा त्या गोष्टीचा मालक म्हणा किंवा ती गोष्ट मोठी करायला म्हणा मी कारणीभूत असतोय. आणि जर माझीच गोष्ट घेताना बालाजीनं ते मधल्या माणसाच्या, ज्या माणसाच्या मार्फत कळाली, किंवा जी मधला माणूस म्हणजे अर्थ काय आला की माणूस असू द्या, मीडिया असू द्या, चॅनल असू द्या, जाहिरात असू द्या, स्टेटस असू द्या, तो मधली गोष्ट झाली. जर त्याला तुम्ही वलांडून जर हा बालाजी जर माझ्याकडे ती वस्तू डायरेक्ट घ्यायला आला, तर त्याला बिगर जातीचा आपण म्हणू शकतो. जातीवंत कोणाला म्हणू शकतो? की सरळ मार्गाने आलेला त्याला जातीवंत म्हणू शकतो. जातीवंत शब्दाचा अर्थ काय आहे? जो वेळेला, कष्टाला, खर्चाला, समोरच्या व्यक्तीला, सगळ्या गोष्टींना जो महत्त्व देतो त्याला जातीवंत म्हटलं जातं. तर पुढील भागात बालाजी कांबळेंचा दुसरा भाग असणार आहे माझ्यासोबत. तर तो भाग खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ अनेकांना अनेक स्टेपला घेऊन जाणारा व्हिडिओ आहे. आणि हा व्हिडिओ निसर्गाच्या वातावरणात बनवलेला आहे, शांत बसून बनवलेला आहे, लक्षात ठेवा प्रत्येकाने. आणि ह्या व्हिडिओमधून जर कोणाला जातीवंतपणे शंका वाटत असेल, तर जातीवंतपणे तो व्हिडिओ बनवून त्या प्रश्नाचं उत्तर बालाजी समोर असू दे, नाही तर माझ्या समोर असू द्या, आमच्या